19 वर्षाखालील विश्वचषक भारतानं जिंकलाय। अंतिम सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून विजय मिळवलाय। मंजोत कालरा विजयाचा शिल्पकार ठरला। त्यानं नाबाद 102 धावांची मॅच विनिंग खेळी केली। भारतानं या विजयासह चौथ्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली। भारतासमोर ऑस्ट्रेलियानं विजयासाठी 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं। हे आव्हान भारतानं 38.5 षटकातच पूर्ण केलं। मंजोत बरोबरच हार्विक देसाईनं नाबाद 47 आणि कर्णधार पृथ्वी शॉनं 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली। तर ईशान पोरेल, शिवा सिंग, कमलेश नागरकोटी, अनुकूल रॉय आणि शिवम मावीनं भेदक मारा करत कांगारूंना 216 धावांवर रोखलं आणि गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला, तर फलंदाजांनी विजयाचा कळस चढवला। 19 वर्षाखालील विश्वचषक भारतानं चौथ्यांदा जिंकलाय। आपण या आजच्या संपूर्ण खेळी संदर्भात चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी मेघा कुचेक आपल्यासोबत आहेत। मेघा, 19 वर्षाखालील विश्वचषकामध्ये भारताच्या संघाची एकंदरीत कामगिरी पाहता आपण हा कप घेऊन येऊच हा विश्वास सगळ्यांनाच होता। या पार्श्वभूमीवर आता नेमकं तुम्ही जिथे आहात तिथलं वातावरण कसं आहे? सुवर्णा, आपण म्हणजे पृथ्वी शॉ जो मुंबईकर आहे, जो विरारला लाहायचा आता सांताक्रूजला राहतो, त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि एक नवा इतिहास घडलेला आहे। कारण 4 वेळा वर्ल्ड कप अंडर 19चं कोणीही जिंकलं नव्हतं, ते भारतानं पृथ्वी शॉने करून दाखवलंय। आपल्याबरोबर आता पृथ्वी शॉचे शेजारचे आहेत, त्याच्या रहिवासी, तो जिथे राहतो तिथले रहिवासी आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पृथ्वी शॉ 10 वर्षांचा असताना विरारून इथे राहायला आला। पृथ्वी शॉ एक खेळाडू म्हणून खूप मोठा आहे, पण एक माणूस म्हणून कसा आहे? माणूस म्हणून पण तो खेळापेक्षा जास्त मोठा आहे। इथे एवढा त्याने आतापर्यंत खेळत असताना सुद्धा किती मोठा झाला तरी लहान मुलासारखा सगळ्यांबरोबर बोलणं आणि अगदी माणुसकीला एकदम चांगला मुलगा आहे। आणि अजूनपर्यंत म्हणजे एवढ्या चांगल्या उच्च पदावर चांगलं खेळत असताना मोठ्या टीममध्ये पण त्याने कधी गर्व केला नाही, काही घमंड केली नाही। येता जाताना वाटेत सगळ्यांशी माणुसकीने बोलणं सगळ्यांना नमस्कार करणं, हात मिळून जाणं, म्हणजे अगदी डाऊन टू अर्थ आहे। त्याने कधी कुठल्या गोष्टीचं घमंड केलं नाही की एवढा मोठा मी खेळाडू झालो मी कोणाशी बोलू नये वगैरे असं काहीच नाही। अगदी सगळ्यांची मिक्स असते। पृथ्वी अगदी 10 वर्षांचा असताना इथे राहायला आला। तुझ्याबरोबर कधी तो खेळला का लहानपणी इकडे? हो, कधी कधी खेळायचा, पण त्याला टाईम नाही मिळायचा कारण तो ग्राउंडवर जायचा जास्त करून खेळायला, प्रॅक्टिस करायला, म्हणून एवढं नाही खेळणं झालं कधी। अच्छा, इकडे संजय सर आहेत, त्यांनी त्यांना खूप मदत केली। संजय पोतनी सर जे आहेत आमदार, त्यांनी त्याला काय काय मदत केली आतापर्यंत? म्हणजे क्रिकेटमध्ये जेवढी त्याला मदत हवी असेल तेवढी संपूर्ण मदत त्यांनी केली। इव्हन विरारवरून शिफ्ट झाल्यानंतर इथे राहायला घर देणं हे सगळं त्यांनी पोतनी सरांनी केलेलं आहे। आणि गॉडफादर म्हटल्यानंतर संजय पोतनी सरच आहेत। खरे त्याचे गॉडफादर तेच आहेत। वडील पंकज शाह आहेत, पण खरे गॉडफादर संजय पोतनी सर आहेत। पृथ्वी शॉचा आत्तापर्यंत आपण संघर्ष बघितला तर अतिशय संघर्षमय असं त्याचं जीवन राहिलेलं आहे। आता त्याने यश मिळवलंय, किती अभिमान वाटतो एक शेजारी आहे तुमच्यात म्हणून? अरे, आम्हाला साहजिकच आहे, खूप अभिमान वाटतो। आणि आता त्याचं दिल्लीच्या IPL टीममध्ये दिल्लीकडूनही खेळणार आहे आणि आम्हाला खरंच त्याच्यावरती विश्वास आहे की दिल्लीमधूनही तो अतिशय चांगला स्कोअर करून नाव कमवेल आणि भविष्यामध्ये इंडियाच्या टीममधून तो खेळणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि आमची इच्छा आहे की वाकोलावाल्यांची, सांताक्रूजवाल्यांची, की इंडियाच्या टीमचाही कॅप्टन त्याने बनावं आणि आमच्यासमोर छान खेळ करून दाखवावा। आणि सर्व भारतीयांना आमच्यातर्फे शुभेच्छा। आजचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे इंडियाने आणि त्याचा कॅप्टन पृथ्वी शॉ असल्याचा आम्हाला साहजिकच खूप खूप अभिमान आहे। मेघा, अगदी बरोबर आहे। या सगळ्यांना शेजारी असल्यामुळे अभिमान आहे। तुमच्याकडे येणार आहे मी, थोडा वेळ जरा थांबा। आपल्यासोबत अमित जोशी आपले प्रतिनिधी शिवाजी पार्कहून आहेत, त्यांच्यासोबतही काही लोक उत्सुक आहेत, त्यांना सुद्धा बोलायचं आहे, पण त्यांच्याकडे जाऊयात। अमित, काय नेमकं आता तिथलं वातावरण आहे? मी आता शिवाजी पार्कला आणि इथे आपण केव्हाही आलात तरी वेगवेगळ्या क्रिकेट मॅचेस होत असतात। मग कॉर्पोरेट कंपन्या असतील किंवा क्रिकेट क्लब असतील किंवा अगदी शालेय स्तरावरच्या मॅचेस असतील, इथे कोण ना कोण मॅचेस खेळताना आपल्याला बघायला मिळतं। असेच काही कॉर्पोरेट कंपनीतील खेळाडू इथे क्रिकेट खेळत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद शोधूया। आपल्याला माहिती आहे अर्थातच मॅच जिंकली पृथ्वी शॉ किंवा शुभम गिल वगैरे ही आता नावं आता सगळ्यांना तोंडपाठ झाली आहेत या वर्ल्ड कपमुळे आणि त्यांनी चांगली कामगिरी अर्थात बजावली। काय वाटतं एकंदरीत या वर्ल्ड कप जिंकलाय त्याच्याबद्दल? पहिलं तर खूप आनंद झालेला आहे,
पृथ्वी शॉने जी कॅप्टन्सी खूप सुंदर केलेली आहे आणि आज स्पेशल काराने जी बॅटिंग केली 101 रन जे केले नाबाद ती खूपच चांगली त्याने खेळी केले आणि स्पेशल थँक्स टू द्रविड ऑल्सो त्यांनी जे कोचिंग त्याच्या अंडर बिकॉज त्यांनी बॅटिंगचा जो क्लास सेम त्यांनी कोचिंगमध्ये पण दाखवलेला आहे त्यामुळे खूप आनंद झालाय. आणि काय सांगाल तुम्ही? मस्त वाटलं खूप. आत्ताच बघत होतो लाईव्ह आम्ही मोबाईलवर. आता टीव्ही बघू शकत नाही त्यामुळे आम्ही मोबाईलवर बघितला. मस्त वाटलं एकदम भारी. तुम्ही किती मॅच एन्जॉय केलीत? ऑलमोस्ट हर एक मैच देखा है और हमेशा इंडिया ने जो परफॉर्म किया है सभी टीम्स को आउटक्लास किया है हर एक मैच में. सो बहुत मजा आया देख के. आणखी एक प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेऊया. काय सांगाल? मॅच आपण वर्ल्ड कप पुन्हा एकदा जिंकलेला आहे, काय वाटतं? चौथी बार वर्ल्ड कप जीते हैं, बहुत अच्छा लग रहा है, खुशी का माहौल है. और 2 चीजें जो निकल के आई हैं, एक तो भारत का डोमेस्टिक जूनियर सर्किट बहुत अच्छा है, प्लेयर्स बहुत अच्छे निकल के आ रहे हैं और अंडर 19 के प्लेयर अभी से सीनियर टीम के लिए फिट नजर आ रहे हैं. इतना मेच्योरिटी है. आईपीएल में कुछ का सिलेक्शन हुआ है, वहाँ एक्सपोजर अच्छा मिलेगा तो बड़े प्लेयर बनेंगे एक दिन. एकंदरीत बघितलं की सिनियर वर्ल्ड कप सिनियर टीमसाठी खूप मोठे प्लेयर या अंडर 19च्या या टीम मधूनच आपल्याला यापुढे मिळतील हे यावरून एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे. अगदी बरोबर आहे अमित. तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते मी. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं 19 वर्षाखालील विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.